नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयावरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेस कोणत्या नावाने संबोधले जाते? तर पंचायत राज या नावाने संबोधले जाते. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण ते बघणार आहोत. जसे की स्थानिक स्वराज्य संस्था आहे, या संस्थेचे भारत सरकारने 2 गटामध्ये वर्गीकरण केले आहे. ते कोणते ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. शहरी भाग यांना 74व्या घटनादुरुस्तीनुसार 1994व्या घटनात्मक दर्जा मिळाला आहे. तसेच ग्रामीण भाग यांना 73व्या घटनादुरुस्तीनुसार 2021 दर्जा देण्याचा आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या राज्याची सीमा गोवा या राज्याशी संलग्न आहे? तर सिंधुदुर्ग या राज्याशी संलग्न आहे. नेक्स्ट, केंद्र शासनाने हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून घोषित केला आहे. तर 25 जानेवारी हा दिवस केलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत. 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिन साजरा केला जातो. तसेच भारतात दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच राष्ट्रीय मतदान दिनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर नागरिकांना मध्ये निवडणूक जागृती निर्माण करणे आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात रिकामी जागा नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. तर गोदावरी नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि गोदावरी नदीची लांबी ही 1465 किलोमीटर एवढी आहे. नेक्स्ट, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली येथे आहे. आणि नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्या. धनंजय चंद्रचूड हे आहेत. तसेच हे कितवे आहेत? तर हे 50वे न्यायाधीश आहेत. नेक्स्ट, सन 2023च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ कोणता? तर ऑस्ट्रेलिया हा आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. ICC एकदिवसीय विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव करून विजेतेपदावर कब्जा घेतला. तसेच टीम इंडियाला तिसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवण्यात अपयश आले असले तरी सर्व खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. नेक्स्ट, सन 1907च्या अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे 2 गट निर्माण झाले. हे अधिवेशन रिकाम्या जागा येथे भरले होते. तर हे अधिवेशन सुरत येथे भरले होते. नेक्स्ट, सन 1919चा सुधारणा कायद्यास या नावानेही संबोधले जाते. तर कोणत्या नावाने संबोधले जाते? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा या नावाने संबोधले जाते. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत. मोर्लो-मिटो सुधारणा कायदा हा 1909चा आहे. तसेच रोलट कायदा हा 1919ला आला होता. याच कायद्याला काळा कायदा असेही म्हणतात. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आले समाज रचनेचे उद्दिष्ट कोणते आहे? तर समाजवादी हे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणास वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे? तर राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट, खालीलपैकी भारताच्या माध्यमातून गेलेले वृत्त कोणते? तर कर्क वृत्त
हे आहे. तसेच कर्कवृत्त हे एकूण 8 राज्यातून गेलेले आहे. नेक्स्ट, खालीलपैकी दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? तर अनेमुंडी हे आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती, महेंद्रगिरी हे पूर्व भारतात सर्वात उंच शिखर आहे. तसेच महाराष्ट्रामधील सह्याद्री पर्वतातील कळसुबाई हे आहे आणि उत्तर भारतातील सर्वोच्च उंच शिखर केटू हे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.